आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून शेतकरी आणि आदिवासींचं लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघालंय। त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आदिवासींच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक होणार आहे। गिरीश महाजन, अशोक उईके, महसूल वन विभागाचे अधिकारी या सगळ्या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान आदिवासींच्या मागण्यांवर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं। काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचंय, ते पाणी आम्हाला कोरडवाहू भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं। पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्यात, अशा साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय। काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल। आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील।